नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग असा एकदम भयंकर दाखवलाय. नाही, पैसे कमावण्यासाठी आता सचिन आणि प्रिया दोघं मिळून अगदी भयानक प्लॅन करताना दिसतायत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला दाखवलंय की सायली आता मधुभाऊंना भेटायला आलेली असते, कारण मधुभाऊंची तब्येत आता बिघडलेली असते आणि मधुभाऊ सायलीला सांगत असतात की आता आश्रमाचा एवढा भार काही त्यांना एकट्यानं झेपवत नाहीये. त्यावर आता सायली त्यांना बोलते की आश्रमाची तुम्ही अजिबातही काळजी करू नका. इथून पुढे आश्रमाची सगळी काही जबाबदारी मी घेईल. चालेल ना तुम्हाला? त्यावर मधुभाऊ देखील अगदी स्मितहास्य करूनच सायलीला सांगतात की आता आश्रमाची सगळी जबाबदारी जर माझ्या लेकीलाच घ्यायची असेल तर मग मात्र माझी काहीच हरकत नाहीये. तर इकडे महिपत आता सचिनला विचारत असतो की दीक्षित, तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय शिजतंय? तर आता हा सचिन मात्र त्याच्या मोबाईलमध्ये आता त्या लहान मुलींचे फोटोज असतात, ते फोटोज आता महिपतला दाखवतो आणि बोलतो की अण्णा, तुमच्या या आश्रमामध्ये खूप सारे आई वडील त्यांच्या लहान मुलांना घेऊन तुमचा आशीर्वाद घ्यायला येत असतात. तर मग आता याचाच आपण फायदा करून घ्यायचा आहे. आता तो त्या मुलींचे फोटोज दाखवतो आणि बोलतो की की या अशा मुलींची ना मार्केटमध्ये खूप किंमत आहे, चांगला पैसा मिळेल आपल्याला. आणि आता हे ऐकल्यानंतर महिपत देखील आता विचारात पडतो. तर इकडे अस्मिताची आता उद्या ऑफिसला जाण्यासाठी तयारी सुरू असते. तेवढ्यातच आता अश्विन तिच्यासाठी मस्तपैकी गिफ्ट घेऊन येतो आणि तिला विचारतो, अस्मिता काय करतेयस? त्यावर अस्मिता बोलते की अरे काही नाही, उद्या ऑफिसला जायचंय ना, पहिला दिवस आहे ना, त्याचीच तयारी करतेय. त्यावर अश्विन बोलतो की हे बघ, मी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय ते. आणि तो त्याने आणलेलं गिफ्ट आता अस्मिताला देतो. ती ओपन करून पाहते तर अश्विनने तिच्यासाठी मस्त अशी बॅग आणलेली असते आणि बोलतो की आता रोज ऑफिसला जाताना ना हीच बॅग घेऊन जायची आहेस. आता ते गिफ्ट पाहिल्यानंतर अस्मिता जाम खुश होते आणि बोलते की ऑफकोर्स आता रोज मी हीच बॅग नेणार आहे ऑफिसला. पण ती थोडीशी नाराज असते. त्यावर आता अश्विन तिला विचारतो, अगं आता काय झालं, कसलं टेन्शन आलंय तुला? त्यावर अस्मिता सांगते की अरे असं स्मितला घरी सोडून असं जॉबला जाणं मला पटत नाहीये रे, त्याला कोण सांभाळेल? आणि तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि बोलते की तू ना गोलूची काही एक काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण मिळून ना गोलूची काळजी घेऊ, त्याला सांभाळू. तू अगदी बिनधास्तपणे जॉबला जा आणि मला खात्री आहे की तू अगदी छानपणे हा जॉब करशील. आणि आता अस्मिता कल्पनाला थँक्यू मम्मा बोलत तिला आता मिठी मारते. तर इकडे सचिनचा प्लॅन ऐकल्यानंतर आता महिपत त्याला चिडूनच बोलतो, काय डोकं बिकं फिरलंय की काय? हे असं काय काही जमणार नाहीये वगैरे, तो असं आता सचिनला बोलत असतो. त्यावर सचिन बोलतो की यांना यामध्ये ना काहीही रिस्क नाहीये. त्यावर महिपत त्याला बोलतो की अरे एखाद्याचा मर्डर बिर्डर केला ना तरी जेलातनं सुटून बाहेर येता येतं, पण हे असं जर काही केलं ना तर मग मात्र जेलातनं कधीच बाहेर येणार नाही. त्यावर सचिन त्याला बोलतो की अण्णा, तुम्ही ना उगाचच घाबरताय. नाही, तुमच्या आश्रमामध्ये एवढे काही राजकारणी लोक येतात, हे नेते वगैरे मंत्री वगैरे येतात, त्यांचा वापर कधी करणार आहे आपण? या सगळ्यामध्ये ना आपण त्यांचा वापर करून घेणार आहेत आणि तुम्ही काहीही काळजी करू नका. या सगळ्यामध्ये आश्रमाचं नाव कुठे देखील येणार नाहीये. नाही, इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला या गोष्टींसाठी खूप छान पैसे मिळतील वगैरे. आणि आता सचिन एकदम समजावून सांगत असतो महिपतला, त्यामुळे महिपतला देखील ते पटतं आणि महिपत त्याला बोलतो की ठीक आहे, तुला जे काही करायचंय ना, जे काही मार्गाने पैसा कमवायचा आहे ना, तू कर, पण एक लक्षात ठेवायचं, या सगळ्यामध्ये ना आश्रमाचं नाव कुठेही मध्ये आलं नाही पाहिजे. त्यावर सचिन देखील सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला तर मग या दीक्षितला आणि या त्याच्या नवीन व्यवसायाला महिपत बाबांचा आशीर्वाद आहे ना. आणि महिपत देखील आता सचिन सोबत हात मिळवणी करतो. तर इकडे राकेश आता सुभेदारांच्या घरी येऊन बसलेला असतो. तेवढ्यातच आता कल्पना तिथे हॉलमध्ये येते आणि राकेशला सांगते की राकेश, अरे आत्ताच माझं यांच्याशी बोलणं झालं, यांना ना यायला थोडासा उशीर होणार आहे, त्यामुळे तुझं आज काही यांना भेटणं होईल असं तरी वाटत नाही. त्यामुळे तू एक काम करतोस का, उद्याच येतोस का यांना भेटायला? तर आता राकेश मात्र विचार करत असतो की आता मला इथनं जावं लागणार आहे. नाही, अजून जर थोडा वेळ थांबता आलं असतं तर सायली आणि अर्जुन नक्की आश्रमात कशासाठी गेलेत आणि त्यांचं नक्की काय चाललंय हे तरी मला कळालं असतं.
पण आता काही हे कळेल असं वाटत नाही. आणि तो असा विचार करत असतानाच आता सायली आणि अर्जुन तिथे येतात. आता सायली आणि अर्जुन दोघेही खूप खुश असतात आले तेव्हा. त्यावर आता अश्विन आता विचारतो की कसे आहेत मधुभाऊ, आता त्यांची तब्येत कशी आहे. त्यावर सायली सांगते की ते आता ठीक आहेत. त्यावर विचारतो अश्विन की नक्की काय झालं होतं मधुभाऊंना असं अचानक. त्यावर सायली आता सगळा झालेला प्रसंग सांगते आणि सांगते की मधुभाऊंना डॉक्टरांनी आता आराम करायला सांगितलाय, त्यांना कुठल्याही कामाचा त्रास वगैरे नकोय आणि म्हणूनच मी आता तो आश्रम मी चालवणार आहे. हे ऐकल्यानंतर आता सायली विचारते की चालेल ना तुम्हाला. त्यावर कल्पना थोडंसं आश्चर्यानेच बोलते की काय, म्हणजे तो आश्रम आता तू चालवणार आहेस का. सायली विचारते हो चालेल ना आई तुम्हाला. त्यावर अस्मिता बोलते की अगं न चालायला काय झालं, मम्माला काय प्रॉब्लेम असणार आहे बरं, चालव तुला आवडेल ना, मग तू अगदी आनंदाने तो आश्रम चालव. त्यावर सायली देखील बोलते की हो, मधुभाऊंनी दुसरं कुणावर या बाबतीमध्ये विश्वास ठेवलाही नसता आणि आता त्यांना देखील आरामाची गरज आहे, म्हणून मीच पुढाकार घेतला. त्यावर अश्विन देखील बोलतो की चला, म्हणजे आश्रम आता अगदी योग्य व्यक्तीच्या हातात आहे तर. पण कल्पना मात्र थोडीशी नाराज असते. त्यावर अस्मिता तिला बोलते की मम्मा, अगं आता तू काही तिला आश्रम चालवू नकोस वगैरे असं बोलणार आहे का. त्यावर कल्पना बोलते की तसं नाही ग, अगं पण सायली तुला या अवस्थेमध्ये हे सगळं काही झेपेल ना. अगं तुला रोज आता आश्रमामध्ये जावं लागेल, या अवस्थेमध्ये तुला एवढी सगळी धावपळ होणार आहे का. त्यावर सायली बोलते की आई, अहो आश्रमाचं सगळं काम इथे घरातूनच होण्यासारखं आहे आणि अगदीच जर मला गरज वाटली ना जाण्याची, तरच मी फक्त आश्रमामध्ये जाणार आहे. तुम्ही त्याची काही एक काळजी करू नका. आणि हे तर माझ्या अगदी आवडीचं काम आहे, मग मला थकवा कसा येईल बरं या कामासाठी. त्यावर कल्पना देखील बोलते की हो ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तू स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस, स्वतःची काळजी घे. तर आता राकेश मात्र विचार करत असतो की ही बातमी तर आता प्रिया आणि सचिन पर्यंत पोहोचवायलाच हवी आहे. आणि तो देखील आता बोलतो की ठीक आहे आता काकू, मी आता निघतो आणि मी आता उद्याच येईल काकांना भेटायला. आणि सायलीला देखील बोलतो की सायली, तू देखील अगदी छान निर्णय घेतलायस हा. आणि सगळ्यांना बाय करून आता तो तिथून निघून जातो. तर इकडे सचिन आता प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि ती लेडी कॉन्स्टेबल तिथेच असते. ती सचिनला सांगते की तुम्हाला तुमचा मोबाईल जमा करावा लागेल, कारण आता जेलचे नियम खूप स्ट्रिक्ट झालेत. आता सचिन त्याचा मोबाईल तिच्याकडे जमा करतो. आता ती तिथेच असते, त्यामुळे जास्त ओपनली प्रियाला काही तिच्या प्लॅन बद्दल बोलता येईना. ती सचिनला विचारते की मी तुला जो प्लॅन सांगितला होता त्याचं काय झालं. त्यावर सचिन बोलतो की अगं तो प्लॅन एक्झिक्यूट करायला टाइम लागेल ना मला, की असं झालं की तू प्लॅन सांगितलास आणि लगेच काम झालं म्हणून थोडा वेळ तर लागेलच ना. आणि तेवढ्यातच आता सचिनचा फोन वाजतो. त्यावरती लेडी कॉन्स्टेबल सांगते की साहेब तुमचा फोन वाजतोय. त्यावर सचिन थोडासा चिडूनच तिला बोलतो की मग काय करू मी आता. त्यावर ती बोलते की नाही, तुम्ही फोनवर बोला. आणि प्रिया तिला बोलते की तू तिकडे जाऊन लक्ष ठेव. आता ती लेडी कॉन्स्टेबल तिथनं जाते आणि सचिन आता राकेशचा फोन उचलतो. तर राकेश बोलतो की सचिन ऐक, आपल्याकडे ना एक सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे. आता ही प्रिया थोडी चिडते आणि बोलते की काय काय ब्रेकिंग न्यूज आहे रे. अरे तू काय न्यूजवाला वगैरे झालायस का आता, न्यूज वगैरे काय सांगतोयस रे, काय कामाचं बोल. त्यावर आता तो राकेश देखील थोडा चिडूनच सांगतो की वात्सल्य आश्रम ना आता सायली आणि अर्जुन दोघे मिळून चालवणार आहेत. आणि हे ऐकल्यावर प्रिया मात्र आता थोडीशी खुश दिसून येते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोलीमध्ये असतात. सायली आता तिचे कपडे वगैरे आवरून ठेवत असते आणि अर्जुनला बोलते की मी आता खूप खुश आहे. नाही, मला खूप आधीपासूनच मधुभाऊंना मदत करायची होती, पण तेव्हा मी जॉब करत होते ना, त्यामुळे मला हे सगळं काही शक्य नव्हतं. पण आता मात्र मला त्यांना मदत करता येणार आहे. नाही, कारण काही फारसं चांगलं नाहीच आहे, पण असो तरी देखील का होईना मला आता मधुभाऊंसाठी, आश्रमासाठी, माझ्या माहेरसाठी, माझ्या घरासाठी काही का होईना करायला मिळणार आहे ना, यातच मी खूप आनंदी आहे. त्यावर अर्जुन देखील तिला बोलतो की हो बायको, पण हे सगळं काही करताना आपल्या बाळाकडे दुर्लक्ष होणार नाही, त्याचे हाल होणार नाहीत याची मात्र काळजी घे. त्यावर सायली देखील सांगते की हो तुम्ही काही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये बाळाकडे अजिबातही दुर्लक्ष वगैरे होणार नाही.
तर इकडे प्रिया मात्र हे ऐकल्यानंतर आता जोरजोरात हसत असते. तर सचिन तिला चिडूनच विचारतो, अगं सायली आणि अर्जुन तो आश्रम चालवणार आहेत, यामध्ये एवढं हसण्यासारखं काय आहे बरं? त्यावर प्रिया आता हसूनच त्याला बोलते की तुला काय थोडी पण दूरदृष्टी नाहीये का रे? अरे जरा विचार कर ना, सायली आणि अर्जुन आता तो वात्सल्य आश्रम दोघे चालवणार आहेत आणि आता आपण त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. नाहीतर आपण इथे फालतूचे प्लॅन करत बसलो असतो. संधी अगदी योग्य वेळेला आपल्याकडे चालून आली आहे बघ. आता ती नक्की काय सांगते हे काही सचिनला समजेना. त्यावर सचिन तिला विचारतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? त्यावर प्रिया आता तिच्याकडे असलेला प्लॅन सचिनला सांगते की कशा प्रकारे आता तो आश्रम आणि त्या आश्रमातले अनाथ मुलांचा वापर करून ती सायली आणि अर्जुनला बर्बाद करणार आहे. आणि खरं तर सचिनला देखील आता प्रियाचा हा प्लॅन पटतो. नाही, कारण तो देखील असाच काहीतरी प्लॅन करून आता पैसे कमावण्याच्या मार्गावर लागलेला असतो. तर इकडे आता सायली तो सगळा आश्रमाचा हिशोब वगैरे पाहते आणि तिच्या लक्षात येतं की आश्रमामध्ये येणारे पैसे मात्र खूप कमी आहेत, पण खर्च मात्र खूप जास्त आहे आश्रमाचा. त्यावर सायली बोलते की मला आत्ता कळतंय की मधुभाऊ आश्रमाबद्दल एवढे चिंतेत का असायचे ते. अहो हा हिशोब पहा, येणारी रक्कम खूप कमी आहे पण आश्रमाचा खर्च मात्र खूप जास्त आहे. आधी मी जॉब करायचे, कुसुमताई देखील व्यवसाय करायची आणि मधुभाऊ देखील आता डोनेशन वगैरे कुठे मिळतंय का संस्थांमध्ये जाऊन पाहायचे. त्यामुळे थोडाफार का होईना जेमतेम खर्च आमचा भागून जायचा, तोंडाला तोंड मिळवणं तरी देखील मुश्किलच व्हायचं. पण आता मात्र एकट्या कुसुमताईवर हा भार पडलाय आणि आश्रमाचा डोलारा देखील एवढा मोठा वाढलाय. आता मात्र हे सगळं कसं मॅनेज होईल बरं? त्यावर आता अर्जुन सांगतो की आपण एक काम करूयात का, या आश्रमाला ना NGO मध्ये कन्वर्ट करूयात का? नाही, असं जर झालं ना तर डोनेशन वगैरे देखील वाढतील आणि अजून साऱ्या निराधार लोकांना तुला मदत करता येईल. त्यावर सायली विचारते की हो, पण ते काय असतं, काय प्रोसेस असते त्याची? नाही म्हणजे मला तसं मधुभाऊंशी बोलायला. तर अर्जुन आता लॅपटॉपवर सायलीला ती सगळी प्रोसेस वगैरे दाखवत असतो. तर इकडे सचिन देखील एकदम आता खुश झालाय प्रियाचा सगळा काही प्लॅन ऐकल्यानंतर आणि तिला बोलतो की मी देखील हे असाच काहीतरी प्लॅन करून ना आता पैसे कमवायचा विचार करत होतो. नाही, दोन ग्रेट माणसं एकाच वेने थिंकिंग करतात, त्यांचे विचार सारखेच असतात ना, हे मला आत्ता पटतंय. त्यावर आता प्रिया विचारते की म्हणजे नक्की काय करणार आहेस बरं तू? त्यावर आता सचिन त्याच्या मोबाईलमध्ये असलेले त्या मुलींचे फोटोज जे असतो ते प्रियाला दाखवतो. त्यावर प्रिया बोलते की कोण आहेत या मुली? त्यावर आता सचिन सांगतो की या मुलीनं त्यांच्या आई वडिलांसोबत अण्णांच्या आश्रमामध्ये येतात आणि या अशा मुलींची ना इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप छान किंमत मिळेल, खूप छान डिमांड आहे या सगळ्या मुलींची आणि त्यांची किंमत देखील चांगली मिळेल. त्यामुळे पैसे कमावण्याचा हा एक चांगलाच मार्ग आहे. आणि आता या सगळ्यामध्ये ना आपण सायली आणि अर्जुनला अडकवून देऊयात. त्यावर आता प्रिया त्याला बोलते की नाही नाही, असा अजिबात देखील विचार देखील करू नकोस तू या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुनला अडकवण्याचा. तर सचिन मात्र इकडे मस्त आता त्या मुलींना विकून त्यांच्या पैसे कमावण्याचा वगैरे मस्त स्वप्न पाहत असतो. त्यावर प्रिया त्याला सांगते की तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? अरे ह्या मुली त्यांच्या आई वडिलांसोबत त्या आश्रमामध्ये येतात आणि या मुली जर गायब झाल्या ना तर त्याची चौकशी सुरू होईल. या मुलींना कुटुंब आहे, आई वडील आहेत, घरचे कोणीतरी आहेत त्या गायब झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी. आणि हे असं काही जर झालं ना तर मग मात्र तू पुरता अडकशील. तुला पैसाच कमवायचा आहे ना, कमाव. अरे पण त्यासाठी तू अशा मुली शोध की ज्या गायब झाल्यानंतर त्यांचा शोध घेणारं, त्यांची विचारपूस करणारं त्यांच्या पुढे मागे कोणी देखील नसेल. आणि या अशा मुलीनं तुला एकाच ठिकाणी मिळतील, वात्सल्य आश्रमामध्ये. आता सचिनला देखील हे पटतं आणि सचिन देखील बोलतो की आत्ता मला कळतंय की साक्षी तुझं एवढं कौतुक का करायची ते. नाही, तुझ्याकडे तर एकदम सॉलिड 101 प्लॅन असतात ग. त्यावर आता हसतच प्रिया त्याला बोलते, हो आता बघ, तू, साक्षी, नागोबा, अण्णा सगळेजण ना आता माझ्या डोक्याने चालल्यानंतर उलट मला बोलाल की अगं बस ग,
आता त्या सायलीचे एवढे हाल करू नकोस, आता आम्हाला पाहवत नाहीये आणि हसत असते. तर हा सचिन एकदम आता डेंजरस दाखवलाय, नाही म्हणजे आता तो पैसे कमवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन काहीही कामं करायला तयार झालाय. तर इकडे अर्जुनने आता सायलीला एनजीओची सगळी काही प्रोसेस वगैरे सांगितलेली असते आणि ते ऐकल्यानंतर सायली बोलते की म्हणजे आता आपण अशा अनेक गरजू निराधार लोकांना मदत करू शकतो. तर त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, त्या आश्रमामध्ये सॉरी अगं, म्हणजे तुझं ते घर आहे, त्या घराने मला माझी जुनी मैत्रीण परत मिळवून दिली, माझी बायको परत मिळवून दिली. त्यासाठी ना आता परतफेड करायची वेळ आली आहे आणि म्हणूनच का होईना मी त्यासाठी एवढं छोटंसं काम तर करूच शकतो. त्यावर सायली बोलते की हो ना, ते माझं घर आहे, माझं माहेर आहे. नाही, अपघातानंतर ना मला कुठे जावं काय करावं काहीच सुचत नव्हतं आणि त्याच वेळेस मला मधुभाऊ मिळाले. जर मधुभाऊऐवजी मला दुसरं कोणी मिळालं असतं तर काय झालं असतं माझं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली किचनमध्ये आता सगळ्यांचे टिफिन वगैरे पॅक करताना दाखवली आहे. आता विमलताई तिला म्हणत असतात की सायली ताई तुम्ही राहू द्या, अहो ते मी करते. तेवढ्यातच आता तिथे एक कल्पना येते आणि बोलते की हे काय सायली, अगं तू सगळं करून देखील टाकलंस. त्यावर विमल बोलते की हो ना, मी त्यांना सांगत होते की राहू द्या पण ते माझं ऐकतच नाहीयेत. त्यावर सायली बोलते की अहो मी फक्त टिफिन पॅक केले आहेत सगळ्यांचे. आणि सायली तोपर्यंत आता अस्मिता, अर्जुन, अश्विन देखील ऑफिसला जाण्यासाठी ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेले असतात आणि सायली आता सगळ्यांना त्यांचे टिफिन वगैरे आणून देते आणि कॉफी वगैरे देखील आणून देते. आता अर्जुन तिथनं बाय करून निघतो, त्यानंतर अश्विन देखील निघतो. आता अस्मिता तिला सांगते की सायली कॉफी अगदी छान झाली आहे. आणि अस्मिता निघणार तेवढ्यातच सायली तिला थांबायला सांगते, तिच्या हातावर दही साखर देते आणि तिला देखील तिचा टिफिन देते. त्यावर अस्मिता बोलते की अगं याची काय गरज होती. त्यावर सायली बोलते की अगं आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, म्हणून तुझ्यासाठी. त्यावर सायली देखील आता म्हणजे आश्रमामध्ये जाण्यासाठी निघणार असते. त्यावर अस्मिता तिला बोलते की तुझा देखील आश्रमातला पहिलाच दिवस आहे ना, तुला देखील ऑल द बेस्ट. आणि कल्पना दिलला सांगते की हे बघ, तुला जर कुठे बाहेर वगैरे जायचं लागलं ना तर गाडी घेऊनच जा, स्वतःची काळजी घे आणि हो टिफिन घेऊन जा. तर सायली आता रस्त्याने आश्रमाकडे जायला निघते, पण मध्येच ती आता भाजी घेण्यासाठी भाजीवाल्याजवळ थांबते. आणि तेवढ्यातच आता एक हे नवीन कॅरेक्टर ऍड झालंय मालिकेमध्ये. ही प्रियाची मैत्रीण आहे कोण, जी प्रियाला मदत करायला आली आहे आता सायली विरोधात बदला घेण्यासाठी. तर ती आता तिथे त्याच वेळेस रस्त्याने जात असते आणि त्याच वेळेला एक जण खूप रॅश ड्रायव्हिंग करत आता तिथे लोकांना उडवत वगैरेच गाडी चालवत येत असतो. आणि तेवढ्यातच सायलीचं लक्ष आता त्या बाईकडे पडतं आणि ती पाहते की एक जण खूप गाडी चालवत तिच्या दिशेनेच येतोय आणि ती मात्र रस्त्याच्या मधोमध तिथे उभी आहे. तर सायली आता जोरातच ओरडते, अगं ए बाजूला हो ना. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता त्या बाईला आश्रमामध्ये घेऊन येते आणि मधुभाऊ देखील तिला सांगतात की तू काही काळजी करू नकोस, तू हवे तितके दिवस इथे आमच्या आश्रमामध्ये राहू शकतेस. तर सायलीला आता घरी आल्यानंतर मस्त मोतीचूर लाडू खायची इच्छा होते आणि तिचे डोहाळे पुरवण्यासाठी अर्जुन स्वतः आता किचनमध्ये जाऊन मस्तपैकी तिच्यासाठी मोतीचूर लाडू बनवतो आणि सायली देखील अगदी आनंदाने म्हणजे स्तुती करत ते लाडू खाते. पण ते लाडू खाल्ल्यानंतर तिची तब्येत मात्र बिघडते आणि कल्पना किचनमध्ये येऊन पाहते तर त्याने जे बेसन पीठ वापरलेलं असतं त्याची तारीख मात्र संपून गेलेली असते. आता सायलीची तब्येत बिघडल्यामुळे अर्जुन मात्र खूप चिंतेत असतो. तर इकडे जेलमध्ये प्रिया मात्र आता सायलीला बर्बाद करायचं प्लॅन करत असते, कोणाशी तरी फोनवर बोलत असते, ती सचिनसोबत बोलत असते आणि बोलते की आता ह्या सायलीचा म्हणजे तिची बर्बादी मात्र आता सुरू झालीच आहे. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.